सच ज्ञान का प्रमाण है विद्वान का। हम कहते हैं अरे क्या मात दोगे बुद्ध को जो ज्ञानी था ब्रह्मांड का। मात दोगे बुद्ध को जो ज्ञानी था ब्रह्मांड का। तुम छुपाओ तुमसे नहीं छुपेंगे, तुम मिटाओ तुमको नहीं मिटा पाएंगे। इस पूरी धरती में जहाँ जहाँ खोदोगे मेरे बुद्ध ही मिलेंगे, मेरे बुद्ध ही मिलेंगे। मुझे किसी ने पूछा नहीं कि तुम्हें क्या कह के जन्म लेना है। अगर किसी ने पूछा होता तो मेरा जवाब ये होता, ध्यान से सुनना। मराठी समझ में आती है? लास्ट तक आवाज आ रही है? याद सुनणं थोडा भावनिक है। जर मला कुणी विचारलं असतं की तुला काय म्हणून जन्माला यायचंय, नीट ऐका। बाबासाहेब आपल्या काळजात आहे, बाबासाहेब आपल्या रक्तात आहे। हे माझंच नाही, प्रत्येकाचं उत्तर आहे हे, तर तुम्ही नीट ऐका। जर मला कुणी विचारलं असतं की तुला काय म्हणून जन्माला यायचंय, तर माझं उत्तर असतं की जर जन्माला येईल, नीट ऐका सगळ्यांनी, नीट ऐका, की मी जर जन्माला येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हात लावलेलं पुस्तक म्हणून येईल। मी जर जन्माला येईल तर माझा बाप या 9 कोटी समाजासाठी जेव्हा राबला आणि दमलांच्या झाडाखाली जाऊन बसला, त्या झाडाची सावली म्हणून येईल। मी जर जन्माला येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोटाचं ते बटन येईल ज्याला आज लाखों आणि करोडोंमध्ये किंमत आहे। जर मी जन्माला येईल तर माता रमाईचा तो पदर म्हणून येईल, जिनी ते 9 कोटी लेकरांसाठी आपल्या पोरांच्या अंगावरती टाकला, तो पदर म्हणून येईल। आणि त्या पदराने त्या 4 लेकरांचं दुःख मी कवटाळून घेईल। जर जन्माला येईल, मी नाही तुम्ही सुद्धा, हे तुमचं वाक्य आहे, नीट ऐका, की मी जर जन्माला येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ म्हणून येईल। मी जर जन्माला येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाघीण म्हणून येईल। आणि जर येता आले नाही तर अशा जीवनावरती 10 वेळा लाथ मारीन, पण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेक म्हणून येईल। आणि शेवटचं स्वाभिमानाचा, मानाचा, आपण ते लोक आहे जे मुडद्याला सुद्धा स्वाभिमान शिकवतो। आपण ते लोक आहे, नामदेव ढसाळांची औलाद आहे आपण। नामदेव ढसाळ माहितीयेत ना? तुला जातीचा आणि धर्माचा माज, माझी मानवता कवडी मोल वाटते काय? भाषा बंडखोरीची नुसतीच करशील मित्रा, मग ढसाळ वाचायला फाटते का? शेवटचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी स्वाभिमानाचा, आत्मसन्मानाचा, सन्मानाचा, मानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा